वेलकम आणि सर्वांचं स्वागत आहे जेई ॲडव्हान्सच्या PYQ सिरीजमध्ये। परत आपण सुरू केलेला होता जेई ॲडव्हान्स 25चा पेपर 1 क्वेश्चन नंबर 10 वर पोहोचलोय। क्वेश्चन वाचणं किती इम्पॉर्टंट आहे मी तुम्हाला कंटिन्युअसली सांगतो। इथे पण लक्ष द्या। एक एस नावाचा सेट आहे ज्याच्यामध्ये काय 7 डिजिट नंबर आहे। किती नंबर आहे 7 डिजिट नंबर सच दॅट कॅन बी फाउंड युजिंग 3 डिजिट सांगितले आहे। फक्त कुठले डिजिट आपल्याकडे अवेलेबल 0 1 आणि 2। 3 डिजिट पासून जर 7 डिजिट नंबर बनवायचा असेल तर ऑब्वियसली डिजिट का होणार रिपीट होणार। किती वेळा होईल तेच आपल्याला काही घेणं नाही सध्या, पण रिपीट होणार हे माहिती आहे। नंतर काय म्हटलं त्यांना नंबर ऑफ एलिमेंट्स x इन s। s मध्ये अशी किती एलिमेंट आहे सच दॅट बघा शब्द ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी वन ऑफ द डिजिट कुठला 0 किंवा 1 अपीयर्स एक्झॅक्टली ट्वाइस। हे इम्पॉर्टंट आहे शब्द। याच्यामध्ये दोन शब्द आहेत इम्पॉर्टंट की एक्झॅक्टली ट्वाइस आले पाहिजे आणि सोबत ॲटलिस्ट। ॲटलिस्ट म्हणजे काय होते जर मी पहिली केस पकडली समजा केस नंबर A तर 0 अपीयर ट्वाइस 0 अपीयर ट्वाइस हे एकदा होऊ शकते 0 साठी। जर दुसरी केस पकडली मी B की 1 दोन वेळा आला पाहिजे अपीयर ट्वाइस। आता इथे इम्पॉर्टंट वर्ड येते ॲटलिस्ट। ॲटलिस्ट म्हणजे कमीत कमी दोघांपैकी एक आलाच पाहिजे, दोन्ही आले तरी काही फरक पडणार नाही। तिसरी कंडिशन काय की 0 and 1 बोथ अपीयर ट्वाइस। हे केस इम्पॉर्टंट आहे। हे तुम्हाला समजायचं आहे की ॲटलिस्ट या वर्डचं मिनिंग काय की दोघांपैकी एक दोन वेळा आला तरी चालेल आणि दोन्ही जरी एक सोबत आले तरीही चालेल। हा याचा मिनिंग आहे। आता आपण क्वेश्चन दिला। क्वेश्चन काय म्हणते 7 डिजिट नंबर। ओके नो प्रॉब्लेम। सो पहिली केस करायच्या आधी 7 प्लेसेस 1 2 3 4 5 6 and 7 प्लेसेस आहे बघा 1 2 3 4 5 6 आणि 7। आता बघा 0 किती वेळा आलाय 0 आलाय 2 वेळा पहिल्या केसमध्ये केस नंबर A की 0 अपीयर ट्वाइस दोन वेळा 0 आला तर ऑब्वियसली पहिल्या ठिकाणी 0 तर येऊ शकत नाही। ठीक आहे मग जागा किती उरल्या 0 साठी 0 साठी उरल्या आपल्याकडे 6 जागा। 0 इथे येणार नाही 6 जागा आपल्याला 0 द्यायच्या। 6 पैकी किती 0 फक्त दोनदा आलेला आहे तर 6 पैकी 2 जागा मी 0 दिलेल्या आहे। मग टोटल माझ्याकडे 7 जागा होत्या 7 पैकी 2 चालल्या गेल्या 7 पैकी 2 चालल्या गेल्या जागा उरले की जरा 5 जागा उरल्या तर 5 जागाची अरेंजमेंट किती होणार आहे 5 फॅक्टोरियल वे मध्ये। आता 5 फॅक्टोरियल वे मध्ये जेव्हा 5 जागेची अरेंजमेंट होईल या 5 फॅक्टोरियल वे मध्ये ठीक आहे जर 5 जागांमध्ये तुम्हाला अरेंजमेंट करायची तर लक्षात ठेवा ही 5 जागा आहे 5 ऑब्जेक्ट नाही आहे की याची अरेंजमेंट करायची आहे 5 जागा आहे। ऑब्जेक्ट आपल्याकडे किती आहे फक्त लक्षात ठेवा आपल्याकडे होते 1 होता 0 होता आणि 2 होते। तर 0 तर चालला गेला कारण की आपण दोनदा 0 यूज केलाय। 6 पैकी 2 जागा 0 दिल्या आहे 6 पैकी कारण की पहिली जागा देऊ शकत नाही। पण उरल्या किती जागा आपल्याकडे उरल्या 5 जागा। प्रत्येक जागेसाठी किती ऑप्शन आहे 2 ऑप्शन आहे म्हणजे इथे 2 ऑप्शन इथे 2 ऑप्शन इथे पण 2 ऑप्शन असं करता करता टोटल किती जागा आहे 5 प्लेसेस फक्त आपण 5 प्लेसेस आहे कशासाठी 2 साठी। सो बेसिकली काय होणार हा प्रत्येक साठी 2 याला 5 वेळा मल्टिप्लाय केलं 2 to the power 5। सो पहिल्या केस मध्ये 6 2 किती होते 6 into 5 divided by 2 into 2 चा power 5 किती आहे 32 करू शकता किती 3। सो बेसिकली हे झालं 15 into 32 मल्टिप्लाय तुम्हाला करता येत असेल शॉर्टकट ट्रिक पण तुम्हाला माहित असेल क्रॉस मल्टिप्लाय करून तसं ठीक आहे। बेसिकली याचं मल्टिप्लिकेशन करून आपल्याला पहिल्या केसचा आन्सर मिळत आहे। ओके तर पहिल्या केससाठी आपल्याला ऑप्शन काय मिळाला आहे 480। आता केस नंबर 2 बघू। चला 2 आता लक्षात ठेवा केस जेव्हा आपण म्हणतो इथे एक तर पहिली केस असणार किंवा दुसरी केस असणार किंवा तिसरी केस असणार। जेव्हा कधी ऑर येते आपण 3 केसची काय करतो ऍडिशन। आधी आपण सेकंड नंबर केस सॉल्व्ह करूया। एकदम इझी केस आहे। परत सेम की 1 2 वेळा आलेला आहे। आता 1 जर 2 वेळा आला असेल ठीक आहे आपले 7 प्लेसेस आहे ठीक आहे 7 प्लेसेस आहे। 1 जर 2 वेळा आला असेल दोनदा 1 आलेला आहे बाकी उरले किती प्लेसेस आहे 5 प्लेसेस आहे।
बाकी किती उरल्या प्लेसेस आहे 5 प्लेसेस. तो 1 जो आहे 1 साठी आपण कुठलेही ऑप्शन घेऊ शकतो, काहीही हरकत नाही. 1 साठी आपण कुठलेही ऑप्शन घेऊ शकतो, त्यात आपल्याला काहीही करायची गरज नाही. ठीक आहे. फक्त चेंज काय होणार, चेंज असं होईल की हा 1 सोडून जे बाकीचे 5 प्लेस आहेत त्या 5 प्लेस मध्ये आपल्याकडे 0 आणि 2 ठेवायचे. तर 0 इथे नाही आला पाहिजे, 0 इथे नाही आला पाहिजे. इथे एक्झॅक्टली काय येणार, पहिल्या केसमध्ये एक तर 1 येणार किंवा 2 येणार. सो एकदा जर 1 आला, सो इथे आपण काय म्हणणार की 1 ॲट फर्स्ट प्लेस किंवा 2 ॲट फर्स्ट प्लेस. एक तर 1 असणार आहे किंवा 2 असणार आहे, 0 चालत नाही. पण इथे जर 1 माझ्याकडे आला, इथे जर 1 माझ्याकडे आला, इथे 1 ठेवलाय मी ऑलरेडी. ठीक आहे, ऑलरेडी 1 ठेवलाय बघा, 1 ठेवलाय या केसमध्ये. 1 ठेवल्यावर किती जागा उरल्या माझ्याकडे, फक्त आता या 6 जागेमध्ये मला अरेंज करायचं आहे. काय काय अरेंज करायचं आहे, 6 जागेमध्ये मला 1 अरेंज करायचं आहे. 6C1, 6 पैकी एक जागा 1 ला जाईल. बाकी किती जागा उरल्या, आता 5 जागा उरल्या. एक जागा गेली ना आणखी, समजा चालली गेली, उरल्या 5 जागा. तर या 5 जागेमध्ये ऑब्विसली किती नंबर येणार आहे, प्रत्येकाकडे 2 ऑप्शन. सो 2 to the power 5 और आहे म्हणून ऍडिशन. आता समजा 2 ठेवलं मी इथे, जर समजा मी 2 ठेवला, तर सपोज 2 ठेवला, 0 तर देऊ शकत नाही. 2 ठेवला तर परत एक जागा गेली. सो परत 7 पैकी 2 आहे ना, टोटल 7 जागा आहे. तर एक 2 ने घेतली जागा, तर उरलेली जागा कोण घेणार आहे, उरलेल्या 6 जागेमध्ये 2 1 अरेंज करायचे. 6 पैकी 2 जागा 1 घेणार. आता 2 जागा 1च्या गेल्या इथे, समजा पहिली आणि दुसरी आणि तिसरी पण गेली, उरल्या किती जागा, आता 4 जागा उरल्या. 4 जागेसाठी किती ऑप्शन आहे आपल्याकडे, 2 ऑप्शन आहे. 2 to the power 4. तर लॉजिक समजलं का. 0 ठेवू शकत नाही, मग सुरुवातीला एक तर 1 असेल किंवा 2 असेल. जेव्हा मी 1 ठेवणार तर माझ्याकडे 2च होते 1 घ्यायला. तर एक 1 चालला गेला, एक 1 गेला, उरला एक. तो एक 1 या 6 पैकी कुठेही एक राहू शकता आणि उरलेल्या 5 जागा कोण भेटणार आहे, 2 ऑप्शन करता. सेम लॉजिक जर मी 2 इथे ठेवला ना, तरी माझ्याकडे 6 जागा उरल्या. तर उरलेल्या 2 जागा कोण घेणार आहे, 1 घेणार आहे. 6 पैकी 2 जागा 1 घेईल. उरलेल्या 4 प्लेसेसवर बाकीचे नंबर त्याला सॉल्व्ह करू. 6C1 होते 6, 2 to the power 5 झाला 32 प्लस 6C2 आपण काढले 15 आणि आलेला 16. सो बेसिकली 192 प्लस किती होते, 240 आय गेस. सो ऍक्च्युअली हा झाला 2 3 432. हे झाले आपले केस नंबर 2. आता आपण जाऊया केस नंबर 3 कडे. आता तिसरी केस आहे, ते थोडीशी इंटरेस्टिंग आहे. बघा किती आहे, 2 0 आपल्याकडे आहे, 2 1 आहे. परत 30 केस बघू, 2 0 आणि 2 1 आहे. 7 डिजिट आपल्याकडे 1 2 3 4 5 6 आणि 7. आता इथे 0 तर पाहिजे नाही आपल्याकडे. पहिलं तर आपण सगळ्याची अरेंजमेंट करून घेऊ. सगळ्याची अरेंजमेंट, ऑल अरेंजमेंट. त्यात 0 पण आला, सगळे पण आले. ऑल अरेंजमेंट किती होणार आहे, ऑल अरेंजमेंट होईल 7 फॅक्टोरियल. त्यात 0 किती वेळा आलाय, 0 आला 2 वेळा, सो 2 फॅक्टोरियल. 1 किती वेळा आला, 2 वेळा, सो 2 फॅक्टोरियल. आणि बाकीचे जे 3 नंबर आहे, 3 नंबर कुठे राहणार आहे, 2 राहणार आहे, कारण की 0 आणि 1 यूज केला. सो 2 आला 3 वेळा, तर 3 फॅक्टोरियल. यातून आपल्याला कुठले नंबर काढायचे आहे, ज्या नंबर मध्ये इथे काय असणार आहे 0, तर इथे 0 असणारे नंबर काढून टाकायचे. बाकी ठिकाणी 0 चालते. इथून जर 0 असणारे नंबर काढले, तर एक 0 इथे गेला. बघा 2च 0 आपल्याकडे, 2 पैकी एक 0 इथे गेला. आता उरल्या 6 जागा, त्याची अरेंजमेंट 6 फॅक्टोरियल होईल. ठीक आहे, इथे 0 ठेवू राहिलो आपण सध्या. इथे 0 असणारा नंबर सबट्रॅक्ट करायचा. 0 ठेवला इथे, तर 6 जागेची अरेंजमेंट झाली 6 फॅक्टोरियल. त्याच्यामध्ये एक 0 उरलाय फक्त, तो 1 फॅक्टोरियल येणार. 2 1 आहे 2 फॅक्टोरियल आणि बाकीचे 3 काय 2 फॅक्टोरियल, म्हणजे 2 ची अरेंजमेंट. अशा प्रकारे याचा आन्सर भेटणार. त्याचा आन्सर काढणं एकदम काही डिफिकल्ट काम नाही आहे, सिंपलचा करू आपण. आपला 7 फॅक्टोरियल थोडं एक्सपांड करतो मी. 7 6 5 आणि 4 डिवाइड, अच्छा ठीक आहे, 4 into 3 into 2 factorial divided by 2 factorial आणि 3 factorial. तो बेसिकली 3 factorial कॅन्सल झाला. 2 into 2 4 झाला, हे कॅन्सल. इथे मायनस, इथे पण करूया आपण 6 factorial वरती. 6 into 5 into 4 factorial जर करतो म्हटलं तर 3 factorial
अगेन 1 फॅक्टोरियल लिहायची गरज नाही, 2 फॅक्टोरियल आणि 3 फॅक्टोरियल हे कॅन्सल आणि याला 2 टाइम्स. सो बेसिकली किती झालं बघा आता हे लेफ्ट साईडला 30 × 7 210 210 मायनस 5 × 10 मायनस 60. सो बेसिकली हे झालं 150. सो पहिल्या केसमध्ये आपल्याकडे 480 होते, दुसऱ्या केसमध्ये 432, तिसऱ्या केसमध्ये 150. सो देअरफॉर सगळ्याची ॲडिशन आपण केली 480 प्लस 432 प्लस 150 हा झाला 2 8 आणि 16 चला 1 4 आणि 4 8 2 10 1062 एवढं आपलं आन्सर आलं. ठीक आहे. आता याच्यामध्ये थोडासा इश्यू काय बघा तुम्हाला सांगतो. सगळे ऍड करायचे की नाही करायचे बघा. अपियर ट्वाइस शब्द हा महत्वाचा आहे. ऍटलिस्ट वन ऑफ द डिजिट 0 किंवा 1 अपियर ट्वाइस. आता ऍटलिस्ट म्हटलं तर कमीत कमी 2 पैकी 1. आता बोथ अपियर पाहिजे की नाही पाहिजे हा मेन प्रश्न आहे. बोथ अपियर करायचा आहे की नाही, कारण की हा शब्द जो आहे बोथ अपियर ट्वाइस या क्वेश्चनवर प्रॉब्लेम स्टार्ट होऊ शकतो. का बरं प्रॉब्लेम स्टार्ट होऊ शकतो इथे मी तुम्हाला काही क्लिअरिटी सांगतो. क्वेश्चनमध्ये आन्सर वेगळे येण्याचे कारण काय आहे. पहिलं ऑप्शन कारण काय की ऍटलिस्ट वन ऑफ देम. आता ऍटलिस्ट म्हटलं तर कमीत कमी एक तरी दोनदा आला पाहिजे असं म्हणायचा आपला उद्देश आहे. म्हणजे 0 दोनदा आला चालेल, 1 दोनदा आला चालेल आणि दोघे दोनदा आले तर चालेल का, बिलकुल चालेल. प्रॉब्लेम काय जर इथे दोनदा 0 आलेला आहे तर बाकी सगळ्या ऑप्शन मध्ये कधीतरी 1 दोनदा आलेला असेल ना, कधीतरी 1 2 वेळा आला असेल सगळ्या ऑप्शन मध्ये. कारण की 0 दोनदा फिक्स केला आपण, पण त्यात 1 पण 2 वेळा आला असेल म्हणजे हा नंबर आपण इथे काय काउंट केला ऑलरेडी. सेम लॉजिक इथे 1 2 वेळा आला आहे, त्याच्या सगळ्या काउंटिंग मध्ये 0 पण 2 वेळा येणारी कंडिशन राहील, तो पण इथे काउंट झाला. ही गोष्ट जेव्हा 2 वेळा काउंट झाली तर तुम्ही त्याला इन्क्लुजन एक्सक्लुजनच्या प्रिन्सिपल मध्ये बघा की हा 2 वेळा 0 याच्या वेळा 0 2 टाइम्स आणि हा 1 2 टाइम्स. हा जो मधातला एरिया आहे हा आपल्याला काय करावा लागतो सबट्रॅक्ट. हा जो बेसिकली मधातला आन्सर आहे हे आपल्याला करावं लागतं सबट्रॅक्ट. इथे आलं पाहिजे मायनस. तुम्ही जर याला सॉल्व्ह करणार हा झाला 2 हा झाला 6 आणि हा 762. तर बेसिक करेक्ट आन्सर काय 62 आहे. या वर्डिंग मध्ये क्वेश्चनच्या आपण फसू शकतो. 762 आपला आन्सर आहे. वर्डिंग मध्ये आपण फसू शकतो की हा जो शब्द वापरला इथे ऍटलिस्ट वन ऑफ द डिजिट 0 and 1 अपियर्स एक्झॅक्टली ट्वाइस. तर 0 दोनदा आला पाहिजे, 1 दोनदा आला पाहिजे. 2 पैकी 1 आलं तर चालते. एकसाथ दोन्ही येऊ शकतात का, बिलकुल येऊ शकतात. पण त्यावेळेस प्रॉब्लेम काय होणार की इथे आल्यावर जे आपण सगळ्या कंडिशन काढल्या त्याच्यामध्ये ऑलरेडी 1 2 वेळा येऊन गेलेले ऑप्शन आहेत. इथे पण 1 2 वेळा येऊन गेलेले ऑप्शन आहेत. दोनदा तो काउंट झाला म्हणून हा एकदा आपल्याला काय करावं लागेल सबट्रॅक्ट. हे आपण इथे शिकलोय की याच्यामध्ये हा एकदा काउंट झालाय, याच्यामध्ये पण एकदा काउंट झालाय. तर दोघांचं युनियन करायचं असेल तर आपल्याला एकदा त्याला काय करावं लागते सबट्रॅक्ट करावं लागतं. म्हणजे ह्या नंबरला एकदा काय केलं आपण सबट्रॅक्ट केलं. अशा प्रकारे आपला आन्सर आहे 762. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. मी सांगितलं तसंच की मॅक्झिमम गोष्टी अंडरस्टँडिंगपेक्षा वर्डिंगवर आहे. लक्षात ठेवा मॅथ्स एक लँग्वेज आहे, फक्त फॉर्म्युलाज नाही आहे. जेवढं तुम्ही लँग्वेजला करेक्टली अंडरस्टँड करणार तेवढं तुम्ही आन्सरला करेक्टली हँडल करू शकता, टॅकल करू शकता. समजलं असेल तर शेअर करत चला. भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर, बाय बाय.